नमस्कार. आज आपण कलिंगड खाऊन उरलेल्या पांढऱ्या भागाची भाजी करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे लसूण चिरून घेतला आहे, मिरची आणि कांदा चिरून घेतला आहे. कढईमध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झालं आहे. आता जिरे आणि मोहरी आणि चिरलेला लसूण घालून छान भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा आणि मिरची घालून तेही छान भाजून घ्यायचे आपल्याला. आता हळद, लाल मिरची पावडर आणि धणेपूड आणि कलिंगडाच्या फोडी घालून छान मिक्स करून घेऊया. मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. पाणी भरपूर सुटतं भाजीला. मी मध्येच कोथिंबीर टाकली होती. आता थोडीशी चवीनुसार साखर घातली आहे. पुन्हा कसुरी मेथी घातली आहे आणि हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे आणि आपली भाजी तयार आहे. धन्यवाद.